नमस्कार, सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी वेगळा मसाला वापरून गावरान पद्धतीने गावाकडे खोबरा, कांदा व टोमॅटोचं एक स्पेशल असं वाटण बनवून पनीरची भाजी बनवतात, ती कशी आज तुम्हाला ही रेसिपी शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। मस्त अशी गावरान पद्धतीची वेगळा मसाला वापरून झणझणीत मस्त हॉटेल स्टाईल, ढाबा स्टाईल म्हटलं तरीही चालेल अशी आपण पनीर भाजी ही रेसिपी पाहणार आहोत। तर अगदी वेगळी पद्धत आहे, मस्त गावाकडची वेगळ्या पद्धतीची भाजी। तुम्ही अशी अधूनमधून कधीतरी वेगळी पद्धत आवर्जून बनवा। तर अशी ही झटपट होणारी पनीरची भाजी कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत। त्यासाठी मी सगळ्यात आधी छान असं स्पेशल गावाकडच्या पद्धतीने झणझणीत असं वाटण बनवून घेते। तर त्यासाठी मी इथं काळे मिरे, लवंग, एक विलायची, तमालपत्र आणि एक मिरची असं छान 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। त्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे। तुम्ही म्हणशाल पनीरची भाजी आणि खोबरं टाकून बनवते, तर आज ह्या पनीरची भाजीचा बेत अगदी वेगळा असणार आहे। नक्की तुम्ही बघा आणि आवर्जून ह्या पद्धतीचा मसाला बनवून तुम्ही जर एकदा बनवलात तर वेगळ्या पद्धतीची पनीरची भाजी विसरून जाल, इतकी मस्त अशी ही भाजी होते। तर आता आपण हे सगळं काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आता एक मोठा असा कांदा घेतलेला आहे। छान लालसर होईपर्यंत आपणाला हे कांदा परतून घ्यायचा आहे। छान असं बारीक कट करून लाल कलर येईपर्यंत आपणाला हे भाजून घ्यायचं आहे तेलावर अशा पद्धतीनं। तर 2-3 मिनिटं अशा पद्धतीनं छान काळपट होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे। त्याचमध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि हे दोन्ही छान असं मिक्स करून भाजून घेते। तर 2-3 मिनिटं कोथिंबीर छान अशी भाजून घ्यायची आहे आणि आता आपण हे काढून घेणार आहोत। बघा आपला कांदा हा लालसर काळपट रंग येईपर्यंत तयार झाला आहे। त्याच कढईमध्ये मी एक मोठा असा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटोची प्युरी कच्च्या टोमॅटोपासून न करता अशा पद्धतीने तुम्ही छान असं तेलावर 2-3 मिनिटं भाजून घेऊन त्या टोमॅटोची प्युरी करून जर तुम्ही पेस्ट ही पनीरच्या भाजीत टाकली, अप्रतिम अशी टेस्ट लागते। तर हे काढून घेऊन हे सगळा मसाला मी छान असं बारीक वाटून घेते। वेगवेगळा वाटायचा आहे, खोबरा कांदा एकत्र करून टोमॅटो वेगळं वाटून घ्यायचा आहे। त्या कढईमध्ये थोडं जास्त तेल टाकून आता आपण पनीर छान 2 मिनिटं तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे घरीच बनवलेलं पनीर आहे, याची पण रेसिपी लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल। बाहेरचं केमिकल युक्त किंवा कोणत्याही पावडर युक्त पनीर खाण्यापेक्षा अशा पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही कमी दुधामध्ये पनीर छान असं तयार करू शकता। तर बघा त्याच कढईमध्ये पनीर छान असं थोडंसंच ब्राऊन होऊ द्यायचं आहे, जास्त काळपट कलर किंवा लाल कलर येऊ द्यायचं नाही, त्यामुळे असं लबरासारखं आपलं पनीर लागतो। तर त्याच तेलामध्ये जिरं थोडंसं तडतडले गेल्यावर लगेच आपल्याला तेलामध्ये लाल तिखट आणि धन्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे 1 चमचा मी इथं, आणि पनीरचा मसाला पण थोडासा तेलामध्ये टाकून हळद टाकलेली आहे आणि छान असं तेल आपलं लाल तिखट वगैरे छान तेलामध्ये मिक्स झाल्यावर आपल्याला लगेच टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। तेलामध्ये जर आपण हे सुके मसाले टाकल्यामुळे छान असा आपल्या भाजीला कलर येतो। बघा तेल सुटेपर्यंत आपला हा टोमॅटो छान असा परतून घेतल्यावर त्यामध्ये खोबरा, कांदा आणि जे काही आपण सुके मसाले घेतले होते ते सगळ्याचं ह्यामध्ये वाटण मी छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे सगळं टाकून टोमॅटोच्या प्युरीमध्ये छान असं 2-3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। हाही मसाला मस्त आपणाला परतून घ्यायचा आहे, त्यामुळे छान असा कलर येतो आणि चवीपुरतं मीठ टाकून आपणाला हे 5 मिनिटं छान मसाला परतल्या गेल्यावर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं अन्नही वाया जाणार नाही आणि मसालाही छान असा तयार होईल। बघा आपल्याला
किती पातळसरपणा किंवा तुम्हाला भाजी कशी आवडते त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये कमी जास्त पाणी करू शकता। तर मी अजून थोडंसं ह्यामध्ये पाणी वाढवते आणि 2 मिनटं ही ग्रेव्ही आहे ती छान अशी शिजून घेते। तर इथं मी थोडंसं अजून पाणी वाढवलेलं आहे आणि झाकण लावून 2-3 मिनटं आपल्याला हे ग्रेव्ही छान असं शिजून घ्यायचं आहे। मस्त आपली ग्रेव्ही अशी शिजलेली आहे। ह्यामध्ये आता मी सुहानाचा किचन किंग मसाला हा मसाला वापरते। ह्या पनीरच्या भाजीला हा मसाला खूप छान असा टेस्ट देतो बघा। ह्या पद्धतीनं मसाला टाकून घेतलेली आहे, थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे। तर किती मस्त आपली ही ग्रेव्हीचा टेक्स्चर आलेला आहे, एकदम गावरान पद्धतीने आपली ही पनीरची भाजी होईल। तर आता आपण छान असं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं तळून घेतलेलं हे पनीर टाकायचं आहे। पनीर तळल्यावर काही जण पाण्यात टाकतात, पण पनीर हे जास्त प्रमाणात तळू नये, थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत तळावं, जेणेकरून लवरासारखा असा पनीर आपला तयार होत नाही। तर बघा मस्त आपला गावरान पद्धतीचा हा बेत तयार झालेला आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून मस्त झटपट गावाकडच्या पद्धतीने आपली ही वेगळ्या पद्धतीचं वाटण बनवून पनीरची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही पनीरची भाजी चपातीसोबत किंवा भातासोबत, नान किंवा पराठा कशासोबतही खाऊ शकता। मस्त वेगळ्या पद्धतीची झणझणीत अशी ही पनीरची भाजी तयार झालेली आहे। त्यावर थोडंसं पनीर खिसून घालायचं, त्यामुळे दिसायला पण छान दिसते आणि टेस्ट पण अप्रतिम लागते। तर अशा पद्धतीची मस्त झणझणीत वेगळ्या पद्धतीची पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या प्रोत्साहनासाठी। तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा। नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा मस्त आपली गावरान पद्धतीने वेगळ्या पद्धतीची पनीरची भाजी दिसायला खूप अप्रतिम अशी दिसते आणि खाण्यासाठी पण अप्रतिम टेस्ट लागते। नक्की करून बघा। अशा झटपट होणाऱ्या वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड करत असते, नक्की जाऊन बघा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। मस्त गावरान पद्धतीच्या असतात आणि मराठवाड्याच्या, साऊथ इंडियनच्या वेगवेगळ्या रेसिपी मी अपलोड करत असते। तर तुम्हाला आवडत असेल तर ते पण बघा आणि कशा झाल्या कमेंट्स करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा। चला तर मग भेटू अशीच नवीन पारंपरिक झटपट होणारी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।